चला तर मित्रांनो आजच्या राईडच्या तयारीला लागूया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका युट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर 22 स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जी राईड करत आहोत ती राईड आहे लवासा सिटीची. आणि आज आपले जे फ्रेंड आहेत लेट लतीफ ते सर्व यायचे बाकी आहेत आणि मी त्यांची आता वाट पाहतो हायवेवरती. बघूया आता ते किती वेळानंतर येत आहेत. चला तर आता आपण ब्लॉगिंगकडे लक्ष देऊया. बराच वेळ झाला, म्हणजे बराचसा अंतर आपण कापलेलं आहे. यारास करतो पोरे, यारास नको तर या काय ओव्हरटेक करतास. आता आपण सर्व्हिस रोडने जो मुंबई पुणे एक्सप्रेसचा टोल नाका आहे तिथपर्यंत पोचलेलो आहोत. मला तर वाटतं अशाने आपण इंजिनची वाटच लावून टाकू. पावसाचे दिवस आहेत पण सूर्य आताच लख्ख प्रकाश सोडत आहे. मला तर वाटतं की मजबूत गरमी होणार. 7:45 झालेले आहेत. लग गई. आपला ब्रेकफास्ट डेस्टिनेशन है तामनीगढ़. उधर बारिश नहीं रहा तो ठीक है. क्या लगा तो सोच रहे क्या किन लोगों में फंस गया. क्या रोहन कमेंट तो कर कुछ. तू शांत बैठ के शांत बंदा तो मैं भी था. ये आपसे इतना शांत है ना. एक नंबर शांत बंदा तो आपसे ही था. तू कितना शांत था. तो तेरे को बिगाड़ दिया ना. तो इसको बिगाड़ने में टाइम लगेगा. मैं ऑलरेडी बिगड़ा हुआ हूं, मैं तभी शांत था. पर इसको इसको बिगाड़ने में टाइम लगेगा अपने को. निकेश बहुत अच्छा लगा. जगह पे पलटी. नहीं सच्ची में अच्छा. जैसा कैमरा चालू होता है अक्षय तेरे में बहुत चाम आ रहा है आज. ये देख रोहन का क्या. रोहन इतना शांत क्यों बैठा है. बेटा सब पागल है यहाँ पे. सब पागल का समझ में आया. कितने पागल है. कितने पागल नहीं के हिसाब से देखने में हम लोग कैसे दिखते हैं उसको. वो सोच रहा है रहेगा तो हो जाएगा. क्या हो जाएगा. बिगड़ जाएगा. हाँ तो उसको बिगाड़ने के लिए लाए ना हम लोग. तो मेरे को भी तो तू नहीं बिगाड़ा. क्यों मेरे पास आपल्यावर जे आरोप प्रत्यारोप चालू झालेले आहेत मी यातला नाही. मगर सबका कुछ भी चलने से इसका कुछ अलग ही चलता रहता है. ये तो अपने ही धंदे में रहता है. तुमचं काय आहे याच्यावरती गोड दोन शब्द या पागल लोकांवरती. हा माझ्या लग्नावरती प्रत्येक याच्यामध्ये माझ्या लग्नावरती नका येऊ. ते नाही बोलत आहे. या वेड्या लोकांमध्ये काय आहे कमेंट करा सर. अरे पर जानो ना सध्या हॉट टॉपिक आहे. आज बॉस देखो अपना. आज बॉस क्यों शांत है इतना.
कितनी भूक लगी है? पाण्याचा बॉटल तरी फ्री द्या. याचा वेगळा. अरे हे काय गुरुजी ओ गुरुजी 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 मास्टर जी यस सर. मराठी में गुरुजी गुरुजी बोला. क्या इतना बड़ा सीन क्रिएट हुआ आप गए नहीं थे यहाँ पे अरे मैं सॉरी DSP हटा के हम लोग ये इसको बोल रहे हैं हम लोग रोहन को तो इतना शांत मत बैठ सब पागल है यहाँ पे अगला राइड पे देखेंगे. तो ये शहंशाह है पागलों के मैं सबसे ईमानदार है. ठीक है. अक्षय ने पंच मारा अक्षय ने पंच मारा अक्षय ने पंच मारा अक्षय ने गूगल पे प्लीज. मुश्किल से मेरा फोन चार्ज हो रहा है. जितने नवाज शरीफ है उतने ही शरीफ है. अक्षय ने पंच मारा अक्षय बोल उनको क्या बोला कौन बोला करके जल्दी पंच मार. हाँ खत्म करो जल्दी. हो गया पंच मार के. अक्षय करा ले ले कैप्टन अक्षय घराले. नहीं अभी ये क्या बोल रहे थे दर्शन भाई की चाबी रखो मेरे जेब में. मैं ईमानदार हूँ हाँ बोलते हैं, कौन बोला ऊपर से क्या? पलटी क्या? कुछ नहीं अरे गूगल पे स्कॅन होऊ द्या. ये मेरा फोन का चार्ज. मामा स्कॅनर घ्या जरा आलं की ते बघू देते. आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि बाजूलाच आपल्या एक रायडर्स ग्रुपची टीम मीटिंग चालू आहे आणि आपला हा रस्त्यावरती जो रस्त्याच्या बाजूला दगड फोडणारा माणूस जो आहे की झेंडा दाखवणारा रस्त्याच्या बाजूला क्या करता है फ्लैग दिखाता है रास्ते के बाजू में थैंक यू. नए तरीके का फाउंटन आहे पुढची जर्नी कंटिन्यू करूया आता इकडे पाऊस पडत असता तर अजून मजबूत मजा आली असती आपण मागच्या ज्या 2 राईड आहेत त्या घाटातून खाली उतरलेलो आहोत आणि आपण आजची जी ही राईड आहे ती घाटातून वरती चढत आहोत म्हणजे आपण मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात आहोत. वाव आज जर हेच पाऊस पडत असतं तर हे मजबूत पाणी असतं आणि इथला नजाराच सुपअप असतं म्हणजे खतरनाक भारीच नजारा असतं. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत बघितलात तेव्हा पूर्णपणे जंगल सुकलेलं होतं जिथं तिथं झाडे दिसत होती आणि आज तुम्ही बघत आहात हिरवळ पसरलेली आहे आणि काही दिवसानंतर अजून जास्त हिरवळ पसरेल. आणि लास्ट टाइम आम्हाला इथेच ते डॉगचे बच्चे मिळालेले. जेव्हा घाटाच्या खाली होतो तेव्हा गरमी जाणवत होती आणि आता जसजसे घाटाच्या वरती आलत आणि आत्ता वाटते की स्वेटर हवं आहे एवढी गार थंडी लागायला लागलेली आहे. सगळे रायडर्स आज पावसाच्या अपेक्षेने आलेले आणि आज इकडे पाऊसच नाही आहे. आमचे पण रायडर्स आणि बाकी रायडर्स पण सर्वच पावसाच्या अपेक्षेत आहे आणि आता थोडेसे ढग काळवडत आहेत तर मला वाटतं आहे की आता लवकरच पाऊस पडेल. घाट संपण्या अगोदर पडू दे भिजावं लागलं तरी चालेल.
आपण आज तामणीमधले जे स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करत करत चाललेलो आहोत. आणि दर्शन भाई त्यांच्या नवीन फोनची मजा घेत आहेत, तर त्यांच्या नवीन फोनची टेस्टिंग पण चालू आहे. ध्रुव भाई देखो क्या कर रहे हैं. कैसा बराबर से हाँ मेरी निकालो रे तुम लोग. अरे टीम चलो चलो. हे अरे बाबांनो हे बरं आहे तुमचं. हे काय अभी तो निकालेगा ये. हा बोला अभी. बढ़िया फोटो है यार. हाँ जगह पे पलटी ना. काय बोलताय तुम्ही सर. सर बोलल्यावरती टीचर सारखी फिलिंग नाही येत तुम्हाला. नाही सर झाडावर और उनका स्टार्टर का प्रॉब्लम है. अभी देखो स्टार्टर वो प्लग इन निकाल के प्लग इन करो. रिले या स्टार्टर. बस बाइक चालू होके बॉम्बे पहुंच जाओ और कुछ नहीं. चल मैं हूँ ना. मैं हूँ ना. मैं हूँ ना. हाँ हाँ. इसलिए तुमको लेके आते सब जगह पे. करण किधर गया. इधर तभी करण था. नीचे 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 गया. गए करें गिर गया नीचे. चलो सेना दिख रही है नीचे. वो तो करण की सेना है. वो दादा बोलोगे तो उठा देंगे. चला आता पुढील जर्नी कंटिन्यू करूया. आता नाही वाटत की लवकर थांबतो मध्ये. हे हे करणचं प्रॅक्टिस सेक्शन चालू आहे. आता मात्र ते त्यांनी जो ओव्हरटेकिंग करताना जो समोर आला आहे आणि करणच्या ज्या शिव्या खाल्ल्यात. नाही हे चालू तर कनाल टाकतं गाडी. निसर्गाचा अद्भुत नजारा. आणि आता इथे वाजवले असते ह्याने 12. का घाई असते लोकांना का समजत नाही. अरे पण तुझी गाडी मोठी आहे निघणार नाही. काहीच गांभीर्य नाही. जिथे जागा भेटली तिथे गाडी टाकली. एक तर तू टाक एक तर नको टाकू. बाजूला तर हो. नाच नाच नाचे मेरे बुलबुल पैसा मिलेगा. कौन सा. ये बोला कि तुम्हारा जैकेट. ये तुम्हारा जैकेट नहीं. नहीं बेट लगी थी. तू जैक कौन सा. वो कुछ नहीं है. पलटी मार रहा है. आजा 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 करण चल आजा आजा इधर. नहीं आजा ये देख ये रोज है. नहीं तो क्या है दिखा मेरे को क्या है. नहीं आजा ये चल जैकेट दे. नहीं वो निकाल राइनॉक्स. वो राइनॉक्स निकाल चल. लेने गए तो ये लो नहीं तो भूल जाओ. करण के वादे हर रोज है. हाँ वो बराबर बोले आप. करण को फूल दिखा के फूल बनाया. यस हाँ भाई उनका काम है लोगों को फूल बनाना और कई क्यों हारने के बाद ऐसा होता है क्या.
हारने की बात नहीं, भाई है ना तो भाई को जीतने को देते हम लोग। ऐसा है क्या? हाँ? इधर डाल के देता इधर क्या डाल रहे हो? क्या डाल रहे हो? अबे रुक ना, भाई क्या कर रहा है? टॅच मारना पडेगा सूत्रांकडून माहिती मिळाल्यानुसार जो लवासा सिटीला जाण्याचा रस्ता आहे तो खूपच खराब आहे. म्हणजे अक्षरशः तिथे रस्ता राहिलाच नाही आहे, पूर्ण दगड धोंडे बाहेर निघालेले आहेत. आम्ही जो लवासा सिटीला जाण्याचा जो प्लॅन आहे तो कॅन्सल करून पुढून जो लोणावळ्यामध्ये रस्ता जातो त्या रस्त्याने लोणावळ्यात जाऊन त्याच्यानंतर मग घरी निघणार आहोत. खराब रस्त्यात जाऊन बाईकच्या टायरसोबत रिस्क घेणं हे बरोबर नाही आहे. अशा घनदाट जंगलात निसर्गाच्या सानिध्यात असं एक आपलंसं घर असावं अशी एक मनात इच्छा आहे. बघूया पुढे काय होतं आहे आयुष्यात. अरे स्पीड वाढव, चल 4 किलोमीटर पुढे आहेत. काय? अरे 4 किलोमीटर पुढे गेलेत. मग चल, तू सावकाश आहे. तुम्ही असा मनोरम्य नजारा पाहतात. समोर एक डॅम्प आहे बंधारा, पण तो भरपूर लांब आहे, जो कॅमेरामध्ये दिसेल असं नाही. अशाच निसर्गाच्या सौंदर्याच्या शोधात आम्ही वारंवार भटकंती करत असतो. क्या हुआ? सुना नहीं. निकेश भाई आया हाँ ट्रैवलर मिस्टर ट्रैवलर 22 हाँ. तो राइड का मजा दुगना हो गया. सर कैमरा जैसा ऑन हो जाता है ना तो गिरगिट जैसे कलर बदलते हो और जब कैमरा बंद रहता है ना तब पीछे पड़े रहते हो. बाजूने आपला मुंबई पुणे हायवे. जर इथून दिसली तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे जे समोर कन्स्ट्रक्शन जे चालू आहे ते लोणावळा बायपास म्हणून एक टनल जी बनते, ही खालून जी आतमधून येते ते टनल आहे. मला असं वाटतंय की जोरदार पाऊस यावा, कारण की कालच रेनकोटसाठी पैसे खर्च केलेले आहेत, त्याचा काहीतरी सदुपयोग व्हावा. हॉर्न दो हॉर्न, हॉर्न दो हॉर्न गई. लोणावळ्यामध्ये रेल्वे क्रॉसिंगला थांबलेलो आहोत. आणि समोरून आपले इंदोर डाऊन अशी ट्रेन चाललेली आहे. आज तुम्हाला बाईकचा लाईनअप दाखवतो आजच्या. चला तर तुम्ही लाईनअप बघा. हे रॉयल एनफील्ड बुलेट 350, सेकंड आपली भैरव CB300F, देन हायनेस 350, त्याच्यानंतर CB300RS, त्याच्यानंतर परत हायनेस 350, त्याच्यानंतर परत हायनेस 350 ॲनिव्हर्सरी एडिशन, त्याच्यानंतर 300R. आता आपण लोणावळ्यातून निघत आहोत आणि आपल्या दर्शनभाईच्या बाईकमध्ये थोडंसं एक प्रॉब्लेम आलेला आहे. नहीं नहीं साथ में चलते तो 10 मिनिट लगेंगे. आता दर्शनभाईच्या बाईकचं पण काम झालेलं आहे, त्यांची बॅटरी रिप्लेस झालेली आहे. जुन्या मुंबई पुणे हायवेला खूपच ट्रॅफिक जाम आहे आणि तिथे मध्येच टेम्पो अडकला आहे. त्यांनी ते हाईट बॅरिकेटिंग आहे ते बघितलंच नाही आणि त्याच्यामध्ये तो अडकला आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेले आहे आणि आता परत आपण मुंबई पुणे एक्सप्रेसने जो खोपोली एक्झिट आहे तिथपर्यंत प्रवास करत आहोत. आज आपल्या बाईकची लाईट टनलमध्ये पण टेस्ट करायला भेटेल. आता मजबूत पॉवरफुल लाईट आहे आणि आपण आता टनलमधून बाहेर निघताना लाईट बंद करूया, आणि तर पुढे कुठे पोलीसवाले असतील तर फाईन बसेल. आणि इथे आपली परमिशन संपलेली आहे. खोपोली एक्झिटमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि हा सेपरेट राहिला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बाजूला, माझ्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, आणि आपण मधून चाललेलो आहोत. तर मी इथेच व्हिडिओ एंड करतो. आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहोत. भेटू परत पुन्हा. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुम्ही आनंदी राहा आणि तुमच्या आजूबाजूच्यांनाही आनंदी ठेवा. भेटू पुन्हा.